बघा स्टुडंट, आजचा जो आपला पीवाय आहे तो आहे मार्च 2025. कितीचा आहे? मार्च 2025 चा. आणि किती मार्क्स साठी दिलाय तुम्हाला? 5 मार्क्स साठी दिलेला क्वेश्चन आहे. ओके, आता चेक करा. 5 मार्क्सचा आहे. रिलेटेड आपला ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन. तर लक्षात ठेवा, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती दिला आपल्याला? 70. त्या बेसवर आपल्याला 5ही क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. काय दिलं आपल्याला? चेक करा. राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्लोरीन. तर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे आपला 70. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिल्या सेल मध्ये येते 2, दुसऱ्या सेल मध्ये येतात 8 आणि तिसऱ्या सेल मध्ये किती राहिले? 7. ऍडिशन केली तर आपली किती बनते? 17. म्हणजे पहिल्याचा आन्सर झाला 287. दुसऱ्याचा व्हॉट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द व्हॅलन्स सेल. व्हॅलन्स सेल म्हणजे शेवटचा सेल. हा झाला तुमचा शेवटचा सेल. तर शेवटच्या सेल मध्ये तुम्हाला किती इलेक्ट्रॉन आहे? किती आपल्याजवळ? 7 इलेक्ट्रॉन. ओके, चेक करा स्टुडंट. राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ क्लोरीन. क्लोरीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? तर आता तुम्हाला माहिती असेल क्लोरीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? Cl2. काय? Cl2. तरी सुद्धा आपण इथं क्लिअर करत आहे. 5 मार्कचा क्वेश्चन आहे, मागच्या वर्षी सुद्धा विचारलेला होता. ओके, त्यानंतर नेम द टाइप ऑफ बॉन्ड इन द फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मॉलिक्युल. आता क्लोरीनचे मॉलिक्युल आहे, किती मॉलिक्युल आले? 2 आले. काय केलंय? 2 आले. दुसऱ्या कोणत्या ऍटम सोबत तो काय होत नाहीये, तिथं कंबाईन होत नाही. त्या कारणामुळे याला कोणता बॉन्ड म्हटलं? याला म्हटलं ते कोव्हॅलेंट बॉन्ड. कोणता बॉन्ड? कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, त्यानंतर लास्ट क्वेश्चन पहा स्टुडंट. लास्ट क्वेश्चन मी इथं सॉल्व्ह करून देतो. चेक करा. ड्रॉ द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ क्लोरीन मॉलिक्युल. क्लोरीन मॉलिक्युलचं आपल्याला काय करायचं? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. आउटर मोस्ट सेल जो शेवटचा सेल आहे तोच ड्रॉ करायचा. चेक करा. शेवटच्या सेल मध्ये किती असतात? 7 इलेक्ट्रॉन. तर मी काय करतो? 7 इलेक्ट्रॉन इथं ड्रॉ करतो. हे झाले 1 2 3 4 5 6 आणि इथं करा किंवा इथं करा. हा झाला तुमचा शेवटचा. ओके, तर हे झालं तुमचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. कोणासाठी? तर क्लोरीन मॉलिक्युल. या ठिकाणी आपला 5 मार्कचा क्वेश्चन इथं संपलेला आहे. फर्स्ट स्टुडंट सध्याच मॅथ 1 आणि सायन्स वरती चालू. बाकीचे सुद्धा तुम्हाला येत राहील आणि मॅक्झिमम तुम्हाला क्वेश्चन बोर्ड मध्ये येईल याची पूर्णतः गॅरंटी आहे. तर या तुम्ही काय करू शकता? जास्तीत जास्त वॉच करून तुम्ही करू शकता, तुमचे मार्क वाढवू शकता. थँक्यू.